बघा आता इथं काय दिलेलं, रिसॉल्व इन टू द पार्शियल फ्रॅक्शन साइन थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा प्लस 2 ब्रॅकेटमध्ये परत साइन थिटा प्लस 3 ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता याचे काय करायचे, पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट करायचे. मग सगळ्यात पहिले गिव्हनल्या साइन थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा प्लस 2 साइन थिटा प्लस 3. ठीक आहे. मग बघा आता इथं काय करायचं, साइन थिटाच्या जागेवरती एक्स पुट करायचं. मग इथल्या पुटिंग एक्स इक्वल्स टू साइन थिटा इन अबव इक्वेशन. ठीक आहे. वरच्या इक्वेशनमध्ये पुट करा. मग आता इथं काय येणार, साइन थिटा जागेवरती काय पुट करायचं, एक्स. मग बघा साइन थिटा प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 म्हणजे साइन थिटा प्लस 2 दिलेलं आहे. आणि इथं पुन्हा एक्स प्लस 3 कारण की साइन थिटा प्लस 3 दिलेले. ठीक आहे. म्हणजे साइन थिटा जागेवरती एक्स पुट केला आपण. मग बघा आता इथं नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे. ठीक आहे. एक्स प्लस 2 हे काय आहे, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. मग नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असेल तर काय करायचं, कॉन्स्टंट ए अपॉन फर्स्ट फॅक्टर, ए अपॉन एक्स प्लस 2 प्लस बी अपॉन एक्स प्लस 3. ठीक आहे. मग याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 1. मग इथं काय होणार आता, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग ही साईड तशीच राहणार, एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 एक्स प्लस 3 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार एक्स प्लस 3 प्लस बी इंटू एक्स प्लस 2 अपॉन क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटरला दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 2 एक्स प्लस 3. ठीक आहे. मग बघा आता इथं डिनॉमिनेटर सेम आहे. मग सेम डिनॉमिनेटर असेल तो काय होणार, कट होणार. ठीक आहे. सेम म्हणजे सेमच येतो, तो क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ना तो काय होणार, कट होणार. त्याच्यानंतर ना नेक्स्ट काय येणार बघा, एक्स प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 3 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार एक्स प्लस 2. मग बघा आता इथं काय करायचं, ए आणि बी फाइंड आउट करायचे. याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. मग इक्वेशन नंबर 2 भेटला आपल्याला. ठीक आहे. मग आता ए फाइंड आउट करायचे वेळेस बीच्या करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायचं. मग बघा एक्स प्लस 2 इक्वल्स टू 0. मग एक्स इक्वल्स टू किती येणार आहे, आईकडे जाऊन मायनस होणार म्हणजे -2 पुटिंग इन इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 2 मध्ये जर पुट केलं एक्स प्लस 2 म्हणजे तिथं काय येणार आहे, सॉरी एक्स प्लस 1 म्हणजे -2 प्लस 1. ठीक आहे. दुसरा पेन घेत आता, -2 प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये आता इथं काय एक्स प्लस 3 म्हणजेच इथं -2 प्लस 3 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार -2 प्लस 2 काय होणार, 0 होऊन जाणार. ठीक आहे. -2 प्लस 1 किती येणार, -2 प्लस 1 इथे येणार आहे -1 इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये इथं काय येणार -2 प्लस 3 काय येईल, येणार आहे 1 म्हणजे +1 प्लस बी इंटू -2 प्लस 2 0. मग बघा इथं येणार -1 इक्वल्स टू ए. मग ए इक्वल्स टू किती आलं आपलं, -1 आलं. ठीक आहे. मग आपल्याला ए इक्वल्स टू तर भेटला. आता काय फाइंड आउट करायचं, बी इक्वल्स टू कसं काढशाल, मग बघा बी साठी काय करायचं, ए चे करस्पॉन्डिंग फॅक्टर बघायचं म्हणजे एक्स प्लस 3. मग बघा एक्स प्लस 3
इक्वल्स टू 0 घ्या. ठीक आहे. मग x इक्वल्स टू -3. पुटिंग इन इक्वेशन इक्वेशन किती 2 मध्ये पुट करायचं. 2 मध्ये जर पुट केलं तर बघा x + 1 म्हणजे इथं येणार आहे -3 + 1 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये इथं काय येणार -3 + 3 त्यानंतर प्लस b इंटू -3 + 2. ठीक आहे. मग बघा -3 + 1 काय येणार -2 इक्वल्स टू एच्या ब्रॅकेटमध्ये काय येणार -3 + 3 0 प्लस b इंटू काय येणार -1. मग बघा इथं आलं -2 इक्वल्स टू आता a इंटू 0 0 होणार -b येणार म्हणजेच b इक्वल्स टू काय येणार मायनस पण निघून जाणार म्हणजे b इक्वल्स टू काय आलं आपलं 2 आलं. ठीक आहे. मग आता आपल्याला a आणि b च्या दोन्ही पण व्हॅल्यू भेटल्या. मग आता a आणि b च्या व्हॅल्यू भेटल्यानंतर काय करायचं त्याचं काय करायचं. ठीक आहे. त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचे. मग इथं लिहा a इक्वल्स टू -1 and b equals to 2. Putting in equation 1. इक्वेशन 1 मध्ये पुट करायचे. इक्वेशन 1 काय आपलं x + 1 अपॉन x + 2 आणि x + 3 मग इक्वल्स टू काय येणार आहे बघा. आता a काय होता आपला -1 अपॉन x + 2 प्लस आता b च्या जागेवरती काय येणार 2 अपॉन x + 3. ठीक आहे. मग बघा आता आपण आपल्याला त्यांचे a आणि b चे व्हॅल्यू पुट केल्या. आता काय करायचं मायनस टर्म नंतर न लिहा प्लस टर्म आधी लिहा. ठीक आहे. म्हणजे 2 अपॉन x + 3 मायनस 1 अपॉन x + 2. ठीक आहे. मग बघा आता इथं अगेन काय करायचं रिव्हर्समध्ये पुट करून टाकायचं. ठीक आहे. मी तर कॉपी करून घेतो खाली. मग बघा आता लिहा इथं पुटिंग x इक्वल्स टू sin θ. x इक्वल्स टू sin θ पुट करून द्या परत रिटर्नमध्ये. मग x च्या जागेवरती sin θ लिहायचं. मग इथं बघा x + 1 म्हणजे येणार आहे sin θ + 1 अपॉनला बघा पुन्हा x + 2 sin θ + 2 पुन्हा sin θ + 3. ठीक आहे. मग इक्वल्स टू आता 2 अपॉन मग 2 अपॉन काय येणार आहे sin θ + 3 मायनस 1 अपॉन काय येणार sin θ + 2. ठीक आहे. म्हणजे आपलं हे फायनल आन्सर आलं. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये आपण काय केलं sin θ च्या जागेवरती x पुट केल्यानंतर फॅक्टर म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट केले. नंतर पार्शियल फ्रॅक्शन फाइंड आउट झाल्यावर पुन्हा x च्या जागेवरती sin θ पुट करून दिला. ठीक आहे. मग बघा हे तिन्ही पण प्रॉब्लेम कसे होते सेम होते.